सर्वसामान्यांना महागाईची झळ, घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये 29 रुपयांची वाढ, आजपासून नवे दर लागू होणार. 3 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये वाढ. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुख्यमंत्री फडणवीस भडकले, वेळेमध्ये काम करा, नाही तर बंदी, फडणवीसांचा इशारा. महायुतीमध्ये ऑल इज नॉट वेल, नवी मुंबईतल्या शासकीय कार्यक्रमाचे एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही. महायुतीमध्ये शिंदेंना डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा चर्चा, सूत्रांची माहिती. बॅलेटवर निवडणुका होईपर्यंत निवडणुकांवर बहिष्कार टाका, राज ठाकरेंची भूमिका असल्याचं संजय राऊतांची माहिती. देशात विचार पसरला तर एकमत होऊ शकतं, राऊतांची प्रतिक्रिया. विधान परिषदा निवडणुकांमध्ये घोडेबाजार झाला, पुरावे द्यायला तयार, भाजपने तोंड उघडायला लावू नये, खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपला इशारा. माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात, हे कळलं तर बिल मांडण्याची गरज नाही. निवडणुका प्रक्रियामध्ये सुधारणांचं बिल कोणी आणल्यास स्वागतच, फडणवीसांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर. विधान परिषदेचं राजकारण वेश्येला लाजवणारं, निवडणुकींमध्ये आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. नैराश्यातून वडेट्टीवार कार्यकर्त्यांना वेश्या म्हणाले, त्यांच्याकडून वेश्यांचा अपमान, मंत्री संजय शिरसाटांचा निशाणा. तर काँग्रेसने टीकाटिप्पणी बंद करावी, चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसला सल्ला. छगन भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता, तर भुजबळांच्या मंत्रिपदाच्या आणि आमदारकीच्या जागी समीर भुजबळांना संधी देण्याबाबत चर्चा. आपल्या वाट्याचं मंत्रिपद कुटुंबातील व्यक्तीला देण्याची भुजबळांची भूमिका. राजधानी दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार, नीट पेपरफुटीवरून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, सोनम वांगचुक, अभिजित दिपके मैदानात, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुढच्या शनिवारचा अल्टिमेटम. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कोणतंही समर्थन मिळालं नाही, अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघडे झाले, सीजेपीच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका, पण नगरसेवक मात्र विनापगारी, गेल्या 3 महिन्यांपासून नगरसेवकांचं मानधन रोखलं, पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार असल्याचा ठपका, लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी. मुंबई महापालिकेच्या नालेसफाईबाबतच दाव्यांचा मनसेकडून रिअॅलिटी चेक, नगरसेवक यशवंत किल्लेदारांकडून बोटीतून पाहणी, रसाजा नाका, हैराणी रोड परिसरात मनसे पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. मान्सूनचं तळ कोकणामध्ये आगमन, राज्यातील उर्वरित भागातही लवकरच मान्सून दाखल होणार, पुढील 4 दिवस राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनासह पावसाची शक्यता. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहाकार, बारामतीमध्ये, पैठणमध्ये पिकांचं अतोनात नुकसान, जळगावातल्या टोल नाक्याचे पत्रे उडाले, नरशिराबाद टोल नाक्याचं 2 लेन बंद, पुणे सातारा हायवेवरही पाणी साचले. बीडमध्ये एकाच दिवशी एसबीच्या 2 ठिकाणी धाडी, पोलीस अंमलदाराला 10,000ची लाच घेताना रंगेहात अटक, तर दुसऱ्या धाडीमध्ये थेट तहसीलदारालाच बेड्या ठोकल्या, 6 लाखांची लाच घेतल्याचा प्रकार. लुधियाना रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना टळली, दिल्लीहून माता वैष्णवी देवी कटारकडे जाणाऱ्या ट्रेनचं कपलिंग तुटलं, ट्रेनचं S2 कोच अचानक वेगळा झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ, सुदैवाने जीवितहानी नाही, 1200 प्रवासी सुरक्षित. इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियामध्ये निवड, श्रेयस अय्यरकडून T20 संघाची धुरा, तर